आपला देश अंधश्रद्धेच्या विळख्यात खूपच खोलवर अडकलेला आहे. त्यामधून या देशाला वर काढण्यासाठी अनेक संतांनी प्रयत्न केला. अनेक विचारवंत यांनी प्रबोधन केले, समाज जागृती केली. परंतु अंधश्रद्धेला बळी पडणारे जे लोक आहेत ते संख्येने खूप जास्त आहेत आणि अंधश्रद्धाळू लोकांमुळे अनेक लोकांचे पोट भरते. या अंधश्रद्धेमुळे त्यांचे शोषण करणे सोपे जाते आणि अंधश्रद्धा विश्वसनीय वाटावी, ती श्रद्धा ठरावी, लोकांच्या मनामध्ये आस्था निर्माण व्हावी, यासाठी जो लवाजमा जोडला जातो. मग मठाची स्थापना करणे, एखादे मंदिर उभारणे, एखादा आश्रम उभारणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या आडून हे सर्व कृत्य केले जाते. आतापर्यंत जितके म्हणून काही असे पापे समोर आलेली आहेत, ती सर्व अशा ढोंगी लोकांनी केलेली आहेत. जनमानसामध्ये लोकप्रिय असलेल्या लोकांनी ती केलेली आहेत. ज्या लोकांवर सर्वसामान्य माणसाची अगाध श्रद्धा असते, अशाच लोकांनी ही सर्व कृत्य केलेली आहेत. खरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे लोकसमूह असतो, त्या ठिकाणी शासनाने चौकशी केली पाहिजे की हे कसं चालतं, कमाईची साधनं काय आहेत, या ठिकाणी काही चमत्कार वगैरेची भाषा बोलली जाते का, आणि चमत्कार किंवा जादूटोणा, तंत्रमंत्र, ह्या सर्व अशा गोष्टीतूनच हे सर्व घडत राहतं. जे काही उथलपुथल सध्या समाजामध्ये सुरू आहे ती अत्यंत अघोरी आहे. समाजाची दिशा बदलणारी, माणसाचा माणसावरला विश्वास सोडवणारी आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा क्षणाचाही भरोसा नसलेली आजची ही संपूर्ण समाज व्यवस्था आहे. खरं म्हणजे समाज व्यवस्था म्हणावं की नाही अशी ही परिस्थिती आहे. कित्येक चांगल्या लोकांवर अन्याय होताना दिसतो आणि कित्येक गुन्हेगार उजळ माथ्याने फिरते आहे. खरं म्हणजे जेव्हा अशा चुकीच्या लोकांना जेव्हा राजाश्रय मिळतो, राजकारणी लोक जेव्हा त्यांचे भक्त बनतात, त्यांचा पूजापाठ करतात, त्यांचे समर्थन करतात आणि त्यांना डोक्यावर घेऊन फिरतात, त्यामुळे ह्या लोकांची हिंमत वाढते आणि याला बळी पडणारे जे असतात त्यांच्याही आपली काही मानसिकता असते. अज्ञान, अंधश्रद्धा, भाबडेपणा आणि कधीकधी गरजेतून आपल्या अशा चुकीच्या मानसिकतेमधून हे लोक अशा लोकांना बळी पडतात. फसवणारा कितीही चालाक असला, परंतु आपणही चालाक असलो तर फसले जाणार नाहीत. परंतु कितीही काही झालं तरी हे असले कृत्य आणि घटना काही थांबायला तयार नाहीत. यामध्ये अडचण अशी असते की जेव्हा हे संपूर्ण समोर येतं, त्यातून अनेक विपरीत घटना घडत राहतात. एकीकडे आपण छोटे मोठे काही चूक असेल, गुन्हा असेल तर मोठमोठ्या शिक्षा आपण कायद्यामध्ये आहेत. 50 रुपयाची लाच घेणारा तलाठी आपल्याला गुन्हेगार आवडतो, त्याला 5-7 वर्षाची शिक्षा न्यायालय ठोठावतं. कुठे वाईट नजरेनं बघितलं म्हणून त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल होतो.
छोट्या छोट्या कारणाने आपण अनेक लोकांना जेलमध्ये सजा भोगताना पाहिलेलं आहे. एक 50 रुपयाचा खिसे कापू ज्याने 50 रुपयाचा खिसा कापलेला असतो त्यालाही शिक्षा ठोठावली जाते. जर लहान लहान गुन्ह्यामध्ये जर एवढ्या मोठी शिक्षा होत असेल, तसे मोठमोठे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षेची भीती वाटत नाही का? त्यांना सत्य वाईट कृत्य करताना अभय कसे वाटते? नेमकं कुणामुळं ते वाटतं? आणि जर समजा मोठमोठे गुन्हेगार जर गुन्हे करून जर बाहेर उजळ माथाने फिरत असतील, तर खरोखरच आपल्या देशामध्ये कायद्याचे राज्य आहे का? की ते नुसतं बोलण्यापुरतं आहे? प्रत्यक्ष जर कायद्याची अंमलबजावणी होत नसेल, तर कायदे नुसते कागदावर राहतात आणि सर्वसामान्य मनुष्यामध्ये भरडला जातो. आज सामाजिक वातावरण एवढं दूषित झालेलं आहे, ते कसे दुरुस्त होणार आणि कोण करणार हाच मोठा प्रश्न आहे. आणि ते जर दुरुस्त होणार नसेल, ते अजून ते किती बिघडणार आहे आणि त्या संपूर्ण बिघडत जाण्याचा जो दुष्परिणाम आहे तो सर्वांनाच भोगावा लागणार आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. आज गरज आहे की शिक्षित लोकांनी विवेक जागृत करण्याची, लोकांमध्ये वास्तविकता काय आहे हे समजावून सांगण्याची, शिकलेल्या लोकांनी हे केलं पाहिजे आणि असल्या फडतूस गोष्टीला बळी न पडता एक जागरूकपणे सर्व गोष्टी निहाळल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. जेव्हा गल्लीबोळातून अशा प्रकारच्या तंत्र मंत्र जादू टोणे याचा विरोध सुरू होईल, तेव्हाच या देशामधले हे संपूर्ण अघोरी कृत्य थांबतील. शेवटची एवढी आशा करूया आणि कामाला लागूया.